नमस्कार, मी मुस्कान तांबोळी. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा माय मराठी टीव्ही. आता पाहूयात आजची महत्त्वाची बातमी. तडीपार गुंड अखेर डीबीच्या जाळ्यात. कराड शहर पोलीस ठाणे डीबी पथकाने केले तडीपारी समाज जेरबंद. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना कराड शहरात तडीपार इसमांची माहिती काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशी काळे, अमित पवार, पोलीस नाईक अनिल स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख, मुकेश मोरे, संग्राम पाटील, धीरज कोरडे यांची सदर कामगिरीसाठी एक विशेष पथक म्हणून रचना केली होती. दिनांक 20/6/2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की बिरोबा मंदिर, जखीनवाडी, तालुका कराड येथे 2 वर्षाकरिता तडीपार असलेला इसम नामे अविनाश अशोक येडगे हा त्या ठिकाणी आला आहे. त्याबाबत त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड व पथकास माहिती देऊन बातमीप्रमाणे तडीपार इसम नामे अविनाश अशोक येडगे वय 25 वर्षे या जागीच पकडले. त्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशी काळे व डीबी टीम करत आहे. तडीपार इसम नामे अविनाश अशोक येडगे वय 25 वर्ष, राहणार जखीनवाडी, तालुका कराड. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशी काळे, अमित पवार, पोलीस नाईक अनिल स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख, मुकेश मोरे, संग्राम पाटील, धीरज कोरडे यांनी केलेली आहे.